तुझा शत्रू बाहेर नाही, तो तुझ्याच घरात आहे. हो, ज्या लोकांवर तू विश्वास ठेवतोस, ज्या नात्यासाठी तू स्वतःला तोडतोस, तेच लोक आज तुझ्या दुःखाचं कारण बनले आहेत. तुला कधी वाटले का की सगळं असून तू हरतोस, थकतोस? प्रत्येक वेळी तुझं नशीब तुझ्या विरुद्ध उभं राहतं. कारण तुझं नशीब नाही, कुणीतरी तुझ्या प्रगतीला थांबवत आहे. तू त्यांच्यासाठी झटलास, त्यांना आनंद दिलास, पण बदल्यात तुला काय मिळालं? अपमान, दुर्लक्ष आणि मनाला लागणारे शब्द. हेच ते नातेवाईक आहेत जे समोर हसतात आणि मागून वार करतात. तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका हा बाहेरचा शत्रू देत नाही, तर घरातील नकली प्रेम देत आहे. हे लोक कधीच तुला पुढे जाऊ देणार नाहीत, कारण तुझं यश त्यांना सहन होत नाही. पण आता वेळ बदलत आहे. तुझं नशीब जागं होत आहे. ज्यांनी तुला कमी समजलं त्यांना आता तुझी किंमत कळणार आहे. लक्षात ठेव, शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही. तू जितका शांत राहिलास तितकं आयुष्य तुझ्यासाठी मोठा प्लॅन तयार करत आहे. एक दिवस येईल जे तुला त्रास देत होते तेच लोक तुझ्या समोर उभे राहून पश्चाताप करतील. आणि तू फक्त हसशील, कारण त्यावेळेस तू खूप पुढे गेलेला असशील. म्हणून आजपासून निर्णय घे. कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवायचा नाही. स्वतःवर विश्वास ठेवायचा, कारण तुझं नशीब बदलायला आता सुरुवात झाली आहे. आणि बघ, देवाने तुझ्यासाठी काहीतरी वेगळं पाठवलेलं आहे. जर त्यासाठी तू तयार असशील तर होय मी सज्ज आहे असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. तुला तोडणारे लोक तुझ्यावर प्रेम करतात असं दाखवतात, पण त्यांचा डाव ते साधतात. सगळ्यात जास्त तुला दुःख देणारी गोष्ट कोणती? ते शत्रूने दिलेला धोका नाही, तर आपल्या माणसांनी दिलेला विश्वासघात. कारण शत्रू कधीच आपला नसतो, पण आपलेच लोक जेव्हा शत्रू बनतात तेव्हा आयुष्यातून तुटायला लागतं. तुझ्या आयुष्यातील काही लोक असे आहेत जे तुला थेट त्रास देत नाहीत, पण तुझा आत्मविश्वास कमी करतात, तुझ्या स्वप्नांवर हसतात आणि तुला नेहमी शंकामध्ये ठेवतात. हेच लोक तुझं नशीब थांबवत आहेत. ते तुला थांबवतात, पण इतकं हुशारीने की तुला ते कळतही नाही. ते तुला सल्ला देतील, पण त्या सल्ल्यामुळे तू मागे पडतोस. ते तुला प्रेम दाखवतील, पण त्यात स्वतःचा स्वार्थ लपलेला असतो. आणि मग एक दिवस तुला स्वतःला प्रश्न पडतो की मी इतका कमजोर आहे का? तर तू कमजोर नाहीस, तू चुकीच्या लोकांमध्ये अडकला आहेस. ज्या दिवशी तू हे ओळखशील त्या दिवशी तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. कारण समस्या नशिबात नाही, समस्या तुझ्या आसपासच्या लोकांमध्ये आहे. तुला सगळ्यांना सोडण्याची गरज नाही, पण थोडंसं अंतर ठेवायला शिक. तुझं मन, तुझी स्वप्न, तुझं नशीब सगळ्यांना तू दाखवू नकोस. शत्रू तुला एकदाच हरवतो, पण खोटे आपले लोक तुला रोज हरवतात. आजपासून एक नियम बनव. ज्यांच्यामुळे तू स्वतःला कमी समजतोस त्यांच्यापासून दूर राहा. कारण तुझं नशीब बदलायला फक्त एकच गोष्ट पुरेशी आहे, योग्य लोकांची निवड. आणि बघ, तुला वाटत असलेलं सर्व काही आता प्राप्त होणार आहे. ते प्राप्त करण्यासाठी तू श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, ज्यांनी तुझा वाईट विचार केला त्यांना आता त्रास होणार आहे. ज्याच्यावर स्वामींचा हात असतो त्याला कोणीही हरवू शकत नाही. तुझ्यावर कितीही वाईट शक्ती येऊ दे, त्या स्वामींच्या नावाने नष्ट होणार आहेत. त्यांच्याच दुःखाचं सावट आता त्यांना भोगावं लागणार आहे. ही वेळ तुझी नाही, ही वेळ न्यायाची आहे. आणि बघ बाळा, हा संदेश दुर्लक्ष करू नकोस, कारण ही फक्त एक गोष्ट नाही, हा इशारा आहे. स्वामी तुझ्या सोबत आहे. आता कोणाचंही काहीही चालणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द तू लक्षात ठेव. ज्यांच्यासाठी तू जगलास त्यांनीच तुला नाकारलं,
पण आता तू हार मानू नकोस. बाळा, तू ज्यांना आपलं समजलंस त्यांनीच तुला तोडलं. तुझ्या दुःखावर कोणी हात ठेवला नाही, पण तुझ्या कमकुवतपणावर बोट मात्र सगळ्यांनी ठेवलं. माझ्या लेकरा, रात्री तू एकटाच रडतोस, दिवसा हसत असल्याचं नाटक करतोस, कारण तुला माहीत आहे तुझं दुःख कोणीच समजून घेणार नाही. पण तू एकटा नाहीस. ज्या क्षणी सगळे सोडून जातात त्या क्षणी एक शक्ती तुझ्याबरोबर उभी राहते, ती स्वामी आई. तुला वाटतं सगळं संपलं, पण खरं आता सुरुवात होत आहे. ज्यांनी तुला कमी समजलं त्यांना आता तुझी खरी ओळख होणार आहे. तू हरलेला नाहीस, तू फक्त थांबलेला आहेस. ज्या दिवशी तू पुन्हा उभा राहशील त्या दिवशी तुझ्यावर हसणारेच लोक तुझ्या समोर डोळे खाली करतील. म्हणून बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ लिही आणि बघ तुझं आयुष्य कसं बदलतं ते. होय माझ्या बाळा, ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ते आता पश्चाताप करणार आहेत, कारण त्यांनी तुला ओळखायला चूक केली आहे. माझ्या बाळा, जिथे जास्त प्रेम दिलं जातं तिथे जास्त दुःख सुद्धा मिळतं. नशीब तुझ्या विरुद्ध कधीच नाही, फक्त तू योग्य लोकांपासून दूर गेलास. आज जे लोक तुला समजत नाहीत तेच उद्या तुझ्याबद्दल बोलणार आहेत, कारण वेळ सगळ्यांना शिकवते आणि काही धडे खूप उशिरा समजतात. तू थांबू नकोस, तू बदलू नकोस, तू फक्त स्वतःला मजबूत कर. ज्याच्या पाठीशी स्वामी समर्थ असतात त्याला कोणाच्याही साथीची गरज नाही. फक्त तू विश्वास ठेव, एक दिवस सगळं काही तुझ्या बाजूने फिरणार आहे आणि त्या दिवशी तुला कोणाला काही सिद्ध करायचं नाही, फक्त स्वतःला ओळखायचं आहे. होय माझ्या लेकरा, बघ, जर तुला तुझ्या देवावर विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर. माझ्या बाळा, बघ, स्वामींचा आशीर्वाद तुला भरभरून मिळणार आहे, कारण नशीब आता जाग झालं आहे आणि आता तुला वेळ उत्तर देणार आहे. तुझं आयुष्यात भरभराट होणार आहे. तुझं घर, कुटुंब, सर्व काही आनंदाने उजळून जाणार आहेत. तुझ्या ह्याच फोनवर आनंदाच्या बातमीचा फोन येणार आहे. ज्याच्या पाठीशी स्वामी समर्थ त्याला कोणतेही दुःख नाही. विश्वास असेल तर एकदा मनापासून लव्ह यू गॉड असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर, व्हिडिओला लाईक कर. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.